लाखांदूर येथे आयोजित श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात बाल प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या शिस्तबद्ध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मन जिंकले। योगासन, दीपासन, लेझिम, कराटे, मल्लखांब आणि विविध शारीरिक कवायतींच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, शिस्त आणि संस्कारांचे प्रभावी दर्शन घडवले। विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून आमदार नाना पटोले भावुक झाले। आपणही लहान असतो तर अशा शिबिरातून राष्ट्रसंतांच्या विचारांचे धडे घेतले असते अशी भावना व्यक्त करत त्यांच्या मुखातून बालपण देगा देवा हे हृदयस्पर्शी उद्गार उमटले। समारोपीय भाषणात त्यांनी सांगितले की आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांमध्ये संस्कार, शिस्त, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणीव रुजवणारी शिबिरे काळाची गरज आहे। बालपणी मिळालेले संस्कारच आदर्श नागरिक घडवतात असं ते म्हणाले। श्री गुरुदेव सेवा मंडळ, महिला सेवा मंडळ आणि राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या निवासी शिबिरामध्ये भजन, योगा, व्यायाम, लाठीकाठी, लेझिम, कराटे, मल्लखांब आणि बौद्धिक सत्रांचं प्रशिक्षण देण्यात आलंय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारे हे शिबिर भावी समाज निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मच्छिंद्र मावळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, लाखांदूर। खरं तर माझ्यापेक्षा वयाने खूप लोक इथं मोठे आहेत। आपण आपल्या भागामध्ये उन्हाळे खूप पाहिले, 46-47 पर्यंत उन्हाचं टेम्परेचर गेलं। पण पहिल्यांदा असं आहे की या वर्षाला पूर्ण ऊन असं लागतं की भट्टीमध्ये आपण, आणि अशा या कडक उन्हामध्ये गेले 10 दिवस एअर कंडिशन नाही, काही नाही, याच्यामध्ये पहाटेपासून उठून संध्याकाळपर्यंत या सगळ्या मुलांना घडवण्यामध्ये या सगळ्या शिक्षक वर्गाने सुद्धा या ठिकाणी मेहनत घेतली, आणि म्हणून आज एक चांगलं कार्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। खरं तर मी या ठिकाणी जास्त न बोलता अलीकडच्या पिढीच्या बद्दल आणि राष्ट्रसंतांच्या वेळेच्या पिढीच्या बद्दल, राष्ट्रसंतांचं मत, या दोन गोष्टीकडे आपण लक्ष वेधलं तर आपल्याला खूप सारा फरक पाहायला मिळणार। मगाशीच लक्ष्मण महाराज सांगत होते, काळे महाराज, की 50 कोटीचा देश त्यावेळेचे राष्ट्रपुरुष, राष्ट्रसंत, तो काळ, आणि आता 140 कोटीच्या लोकसंख्येचा देश, याच्यामधला एक मोठा फरक त्यांच्या 2 लाईनमध्ये आपल्याला कळायला लागला। त्यावेळेस ही सगळी जी पिढी आहे, ही पिढी पूर्ण देशासाठी, उद्या आमच्या देशाचे नागरिक, यांना योग्य दिशा दिली पाहिजे, यांना योग्य घडवलं पाहिजे, आणि हा प्रत्येकाचं देशासाठी त्यांचं योगदान लाभलं पाहिजे, अशा पद्धतीचं कार्य 50 कोटीच्या देशामध्ये, भारतामध्ये केलं जातं। पण आता आपल्या देशाची लोकसंख्या 140 वर गेली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।